हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. आज आपण पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेस हा टॉपिक सुरू करणार आहोत. आपण लास्ट लेक्चरमध्ये वी कंप्लीटेड द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ओके, सो आफ्टर फर्टिलायझेशन देर विल बी पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेस. In fertilization we studied there is a fusion of male and female gamete, that is sperm and ova. Okay, after fertilization it will be converted to the zygote. At this stage इथे आपण बघितलं होतं मेलचा स्पर्म आणि फिमेलचा ओवा. ठीक आहे, स्पर्म अँड ओवा बोथ विल बी फर्टिलाइज टू फॉर्म दी झायगोट. या दोघांनी मिळून काय केलं होतं, झायगोट तयार केला होता. ठीक आहे, आता इथे याच कंडिशनमध्ये सेक्स डिटर्मिनेशन हा कन्सेप्ट येतो. सेक्स डिटर्मिनेशन हा कन्सेप्ट आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन इन डेप्थ हा कन्सेप्ट आपल्याला क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स या टॉपिकमध्ये पाहायचा आहे, ज्याला आपण स्टडी केलेला आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या टॉपिकमध्ये. ठीक आहे, तर झायगोट या ठिकाणी मेल आणि फिमेल दोघांचे क्रोमोझोम कन्सिस्ट करते. हे तुम्हाला माहीत आहे की ह्युमन मेल हा XY हे दोन क्रोमोझोम कन्सिस्ट करतो. म्हणजे सुरुवातीला सोमॅटिक सेल 44 ऑटोझोम प्लस X अँड Y कन्सिस्ट करत होता. असे दोन्ही मिळून 46 क्रोमोझोम होते, बरोबर. आफ्टर मेओसिस म्हणजे गॅमेटोजेनेसिस झाल्यानंतर स्पर्म या पद्धतीने तयार झाले. 22 ऑटोझोम प्लस X असा एक स्पर्म आहे अँड 22 ऑटोझोम प्लस Y असा एक स्पर्म आहे. ठीक आहे, या पद्धतीची कंडिशन. म्हणजे याच्यातला हा स्पर्म झाला X स्पर्म आणि हा झाला Y स्पर्म. ओके, बट इन फिमेल जर आपण फिमेलचा विचार केला तर फिमेल X हे दोन क्रोमोझोम कन्सिस्ट करतं. म्हणजे तुम्ही पहा इथे जेनेटिकली मेल हा हेटेरोगॅमेटिक झाला, XY दोन्हीही वेगवेगळे आहेत, परंतु फिमेल हे होमोगॅमेटिक झालेत कारण दोन्हीही सेम आहेत, बोथ गॅमेट्स. मग मी या पद्धतीने दिल 44 ऑटोझोम्स प्लस XX या प्रकारची कंडिशन यामध्ये असेल. तर यांच्यापासून जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होईल तर ओवा फॉर्मेशन होतो. तर हे जे ओवा असेल 22 ऑटोझोम प्लस X 22 ऑटोझोम प्लस X बोथ आर सिमिलर. ठीक आहे, इथे काय आहे, दोन्हीही सिमिलर आहे. आता ऑन द बेसिस ऑफ फर्टिलायझेशन ऑफ द स्पर्म, विच स्पर्म फर्टिलायझेस विथ द ओवा. ओवा तर दोन्ही सिमिलर झालेला आहे. कोणता स्पर्म हा ओवाला फर्टिलाइज होतो. सी हियर, इफ Y sperm fertilize with ova, the individual will be male. ध्यानात ठेवा, इंडिव्हिज्युअल काय असेल, मेल असेल. अँड इफ the X sperm fertilize with the ova, then the individual will be female. Is it clear? It means that the type of sperm is responsible for sex determination in the human being. Is it clear? Human being मध्ये काय झालं, टाइप ऑफ स्पर्म हे रिस्पॉन्सिबल आहे सेक्स डिटर्मिनेशन साठी. स्पर्म इज ए गॅमेट ऑफ मेल, हेन्स ओनली मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल और द सेक्स ऑफ newly formed baby. Is it clear? Not the female. Female कोणत्याही प्रकारे सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल नाही, फक्त मेल रिस्पॉन्सिबल आहे. डिटर्मिनेशन करत असताना तसं इलिगली बऱ्याच प्रोसेस केले जातात. एक प्रोसेस अशी आहे ज्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर ॲम्निओटिक फ्लूइड हा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. ठीक आहे, त्याला आपण आम्निओसेंटेसिस म्हणतो. त्या फ्लूइडमध्ये प्रेझेंट असलेले क्रोमोझोम्सचे पार्टिकल ही तुम्हाला फायनलाइज करतं की बेबी कोणकोणते क्रोमोझोम कन्सिस्ट करतो. म्हणजे XY कन्सिस्ट करत असेल तर बेबी इज मेल, XX कन्सिस्ट करत असेल तर बेबी इज
फिमेल ते त्या क्रोमोझोमच्या पार्टिकलच्या बेसिसवरती आपण ते फाइंड आउट करू शकतो. बट ॲक्च्युली ॲम्निओसेंटेसिस ही जी प्रोसेस जी अस्तित्वात आली होती किंवा ही जी प्रोसेस डिस्कवर केली गेली होती, इट इज फॉर दी डिटेक्शन इन टू दी क्रोमोझोमल डिफेक्ट. क्रोमोझोमल डिफेक्ट डिटेक्ट करण्यासाठी ही प्रोसेस होती. पण नंतर काय झालं, त्याचा उपयोग इलिगली फॉर द सेक्स डिटर्मिनेशनसाठी करण्यात आलं. ठीक आहे, चला आता तो पॉईंट आपला नाही आहे. आता सेक्स डिटर्मिनेशन सेपरेटली आपल्याला नंतर पाहायचं आहे परत क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स या टॉपिकमध्ये. ठीक आहे, मी आता इथं पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेसकडे येतो. मग काय होतं, तुमच्याकडे झायगोट आहे, ओके, आणि झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये करायचं आहे. The process of conversion of zygote into the embryo, the process is called as the embryogenesis. या प्रोसेसला आपण एम्ब्रियोजेनेसिस म्हणतो. परंतु एम्ब्रियोमध्ये कन्वर्ट करणे म्हणजे एक सिंगल स्टेप नाही. दिस इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. मल्टिपल स्टेप प्रोसेस इज देअर. एकापेक्षा जास्त स्टेप्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. मग हे स्टेप आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेसमध्ये पाहायचे आहेत. सगळे स्टेप एका दिवसात होणार नाही, परंतु मोस्ट ऑफ दिस स्टेप आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. मग तुम्हाला पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेसमध्ये ॲक्च्युली काय काय पाहायचं आहे. यू हॅव टू सी इन द पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेस, दॅट इज द फर्स्ट, दॅट इज क्लिवेज. कारण आफ्टर फर्टिलायझेशन इमिजिएटली मी तुम्हाला सांगितलं होतं की सेंट्रिओल्स पोलार पोझिशन घेतात, क्रोमोझोम अरेंज होतात. इट मीन्स दॅट द क्लिवेज हॅज बीन स्टार्टेड. याचा अर्थ काय झाला, क्लिवेजची सुरुवात झालेली आहे. मग क्लिवेज ही पहिली स्टेप आहे. क्लिवेज ॲक्च्युली क्लिवेज म्हणजेच काय तर फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टुला. मग ब्लास्टुलेशन, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टुला फ्रॉम द झायगोट, दॅट इज कॉल्ड एज द ब्लास्टुलेशन. हा ब्लास्टुला एंडोमेट्रियममध्ये इम्प्लांट होतो आणि इम्प्लांट झाल्यानंतर ब्लास्टुलाचं कन्व्हर्जन गॅस्ट्रोलामध्ये होतो, म्हणजे 3 जर्मिनल लेअर स्ट्रक्चरमध्ये. मग त्याच्या पूर्वी जी प्रोसेस आहे दॅट इज अन इम्प्लांटेशन. After implantation, there will be gastrulation, means formation of the gastrula, which having the 3 germinal layer structure. Gastrulation नंतर, after gastrulation, now there is an pregnancy. ओके, हा पॉईंट आपल्याला सेपरेट पाहायचा आहे, प्रेग्नन्सी आणि पार्च्युरेशन. यामध्ये आपल्याला तो पॉईंट पाहायचा नाही आहे, परंतु पोस्ट फर्टिलायझेशनल चेंजेसमध्ये या प्रकारचे चेंजेस आपल्याला पाहायला भेटतात. आपण प्रत्येक चेंज 1 by 1 पाहूया किंवा प्रत्येक प्रोसेस 1 by 1 पाहूया. यापैकी आजच्या लेक्चरला आपण फक्त क्लिवेज अँड ब्लास्टुलेशन ह्या 2 स्टेप पाहणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन ह्या 2 प्रोसेसेस आपण पाहणार आहोत. त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढे मग प्रेग्नन्सी ही कंप्लीट प्रोसेस आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे, नाउ द फर्स्ट स्टेप of the post fertilational changes, that is cleavage. आता in human being you already know that the egg is which type? It is microlithial or the alethal type. ओके, म्हणजे आतमध्ये यॉक खूपच कमी आहे किंवा नाहीच आहे, या पद्धतीची कंडिशन आहे. याचा अर्थ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट युटेरसमध्ये प्रेझेंट असलेल्या न्यूट्रिशियस मटेरियलच्या सहाय्याने केली जाईल. मीन्स एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑकर्स बाय गेटिंग द न्यूट्रिशियस मटेरियल फ्रॉम द युटेरस. ओके, सो दॅट न्यूट्रिशियस मटेरियल अब्झॉर्ब बाय धिस एम्ब्रियो. तो न्यूट्रिशियस मटेरियल काय होतं, हा एम्ब्रियो अब्झॉर्ब करतो आणि त्या पद्धतीने डिव्हिजन होतं. ध्यानात ठेवा, आता क्लिवेज and mitosis both somewhat different, but actually cleavage occurs through mitosis. हे ध्यानात ठेवा. ह्युमन बीइंग मध्ये क्लिवेज कशा थ्रू होतं, बाय मायटोसिस. ह्युमन बीइंग मध्ये क्लिवेज कशा थ्रू आहे, मायटोसिस थ्रू आहे. पण देयर इज डिफरन्स बिटवीन द क्लिवेज अँड मायटोसिस. दोघांमध्ये डिफरन्स आहे. कसं, प्रत्येक मायटोसिस नंतर मध्ये जी गॅप फेज असते त्यामध्ये ग्रोथ होते, बरोबर. बट इन क्लिवेज ग्रोथ इज ॲब्सेंट. ध्यानात ठेवा, क्लिवेज मध्ये काय आहे, इन क्लिवेज ग्रोथ इज ॲब्सेंट. इट मीन्स दॅट, याचा अर्थ काय झाला की आफ्टर एव्हरी क्लिवेज, प्रत्येक क्लिवेज नंतर देर इज रिडक्शन इन द साइज ऑफ द सेल.
देर इज रिडक्शन इन साईज ऑफ सेल. याचा अर्थ काय आहे, ग्रोथ नाही आहे ना, म्हणून काय होतं, सेलच्या साईजमध्ये रिडक्शन होतं. बट जसं सेलची साईज रिड्यूस होते तसं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होतात. मग त्याचबरोबर काय होतं, मेटाबॉलिझम विल बी इन्क्रीजेस. त्याच सेलच्या मध्ये मेटाबॉलिझम इन्क्रीज होतं. क्लिवेज नंतर जो प्रत्येक सेल तयार होणार आहे, क्लिवेज नंतर जो प्रत्येक सेल तयार होणार आहे, दॅट सेल इज कॉल्ड ॲज ब्लास्टोमेअर. तेही ध्यानात ठेवा, प्रत्येक सेल जो क्लिवेज नंतर तयार होईल त्याला आपण ब्लास्टोमेअर म्हणतो. ऍक्च्युली व्हॉट इज क्लिवेज? क्लिवेज मीन्स व्हॉट, दी rapid division of zygote to form hollow multicellular structure that is called the blastula, called as cleavage. म्हणजे क्लिवेज मध्येच तुम्हाला ब्लास्टुलेशन प्रोसेस पूर्ण पाहिजे आहे, पण आता तसं मी सेपरेट तुम्हाला ब्लास्टुलेशन काय होतं ते सांगणार आहे. मग इथं काय होईल, झायगोटमध्ये रॅपिड डिव्हिजन होईल. रॅपिड डिव्हिजन होऊन हॉलो मल्टीसेलर स्ट्रक्चर फॉर्म होईल, ज्याला आपण ब्लास्टुला म्हणतो. दी कम्प्लीट प्रोसेस इज कॉल्ड ॲज दी क्लिवेज. ठीक आहे, क्लिवेज ॲक्च्युली तसं क्लिवेजचे प्रकार भरपूर आहे. हे जे क्लिवेज आहे दॅट दिस टर्म इज डिराइव्ड बाय वॉन बेअर. ही टर्म कोणी सांगितली? सर वॉन बेअर यांनी. क्लिवेजचे प्रकार आहेत भरपूर. एक असतं डिटर्मिनेट, दुसरं असतं इनडिटर्मिनेट. म्हणजे एकतर क्लिवेज जी आहे ना ती डिटर्मिनेट असेल एका स्पेसिफिक क्लिवेज नंतर किंवा एका स्पेसिफिक नेचरपर्यंत स्टॉप होते. बट इनडिटर्मिनेट ती चालूच असते, जसं ह्युमनमध्ये आहे. ह्युमनमध्ये आपली बॉडी जोपर्यंत एका फायनल स्टेपपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत डिवाइड होत राहते. इवन ऑल्सो जर मग एक फायनल स्टेप पडली झाली आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इंजुरी झाली किंवा सेल डेड झाले तर नवीन सेल तयार करण्यासाठी सुद्धा ती प्रोसेस कंटिन्युअस आहे, बट इन दी फॉर्म ऑफ द मायटोसिस. ते मायटोसिसच्या फॉर्ममध्ये असेल. पण ही जी प्रोसेस आहे ह्युमन बिंगमध्ये इनडिटर्मिनेट टाईप आहे, पण अदर काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामध्ये डिटर्मिनेट टाईप आहे. परत डिपेंड ऑन द यॉकच्या बेसिसवरती किती प्रमाणामध्ये यॉक त्या तुमच्या झायगोटमध्ये प्रेझेंट आहे त्या बेसिसवरती त्याचे प्रकार पडतात. मग काहींमध्ये क्लिवेज होलोब्लास्टिक आहे. होलोब्लास्टिक म्हणजे सरळ सरळ कंप्लीट यॉक डिवाइड होतो दोन पार्टमध्ये. परंतु काहींमध्ये यॉकचा पार्ट सेपरेट आणि अदर पार्ट सेपरेट या पद्धतीला त्याला आपण मेरोब्लास्टिक डिव्हिजन असं म्हणतो. ह्युमन बिईंगची क्लिवेज ही होलोब्लास्टिक आहे. इन ह्युमन बिईंग द क्लिवेज इज होलोब्लास्टिक. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की इनडिटर्मिनेट टाईप कशी आहे, इनडिटर्मिनेट टाईप होलोब्लास्टिक आहे. आणि इनडिटर्मिनेट टाईप ऑफ क्लिवेज ह्युमन बिईंगमध्ये आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, तर हे झालेत व्हेरियस फीचर्स ऑफ द क्लिवेज. बट ॲक्च्युली हाऊ क्लिवेज ऑकर्स इन द ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंगमध्ये क्लिवेज कशा पद्धतीने होते. मग ह्युमन बिईंगमध्ये क्लिवेज होत असताना ठीक आहे व्हेरियस स्टेपमध्ये होईल, फर्स्ट सेकंड थर्ड. मग त्याच्यानंतर क्लिवेज कंटिन्यू आहे. मग आपण पुढे त्या प्रकारे नाही पाहणार, मग डे वाईज पाहणार आहोत कशा पद्धतीने डिव्हिजन होत असते. मग इथं होलोब्लास्टिक तुम्हाला क्लिअर झालं. म्हणजे झायगोट काय होईल, इथं इक्वली डिवाइड होईल. झायगोट कम्प्लिटली डिवाइड होतो. ओके, आता आपण वन बाय वन पाहूया प्रत्येकी. क्लिवेज फर्स्ट, मग फर्स्ट क्लिवेज प्रोसेस. आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेवा, क्लिवेज होत असताना त्याचे प्लेन्स वेगवेगळे आहेत. प्लेन्स ऑफ क्लिवेज. मग त्या प्लेनचे फॉर्म कोणकोणते आहेत, लॉन्जिट्यूडनल, मेरीडायोनल, ठीक आहे, हॉरिझॉन्टल. असे डिफरंट प्लेन्स तुम्हाला पाहायला भेटतील. आपण प्रत्येक क्लिवेजमध्ये पाहूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की कोणकोणत्या प्लेननं कोणकोणत्या प्रकारची डिव्हिजन होते. क्लिवेज फर्स्ट विल बी कंप्लीटेड इन 30 hours फ्रॉम दी फर्टिलायझेशन. क्लिवेज फर्स्ट कधी कंप्लीट होतं, आफ्टर
30 hours फ्रॉम फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन पासून 30 तासामध्ये ही क्लिवेज पूर्ण केली जाते. ठीक आहे. आफ्टर धिस क्लिवेज दी स्ट्रक्चर इज 2 सेल्ड स्टेज. या क्लिवेज नंतर स्ट्रक्चर कसं आहे? 2 सेल्ड स्टेज. दिस इज ए मेरीडायोनल टाइप ऑफ क्लिवेज. ही कशी आहे? मेरीडायोनल टाइप. पण मेरीडायोनल टाइप साठी त्याला काय करावं लागेल? लॉन्जिट्युडनल क्लिवेज करावी लागेल. लॉन्जिट्युडनल क्लिवेज कसं? हाऊ? सी हियर, दिस इज अन झोना पेलुसिडा आणि हा तुमचा मध्ये असलेला झायगोट. ठीक आहे. आता ह्या झायगोटची डिव्हिजन झाली. झोना पेलुसिडा ॲज इट इज. ह्युमन बिईंग मध्ये क्लिवेज नंतर एम्ब्रिओची साईज वाढत नाही जोपर्यंत इम्प्लांटेशन होत नाही, बिकॉज प्रेझेन्स ऑफ दी झोना पेलुसिडा. आणि झोना पेलुसिडा हा इम्प्लांटेशन पर्यंत बाकी राहतं, कारण ॲबनॉर्मल साईडला इम्प्लांटेशन न होऊ देणे किंवा टू प्रिव्हेंट दी प्रेग्नन्सी ॲट ॲबनॉर्मल साईड. ॲबनॉर्मल साईडला प्रेग्नन्सी होणे प्रिव्हेंट करण्यासाठी. आता फर्स्ट क्लिवेज आहे, पहिल्या क्लिवेज नंतर ही मेरीडायोनल कंडिशन. सी हियर, दिस इज ए लॉन्जिट्युडनल क्लिवेज. याला आपण काय म्हणतो? दिस इज वी कॉल्ड लॉन्जिट्युडनल क्लिवेज. हे तुमचे सेंट्रिओल्स आहेत. ओके. हे मध्ये न्यूक्लियस आहे. दिस इज कॉल्ड ॲज ए 2 सेल स्टेज. बरोबर, मधून डिवाइड झालं म्हणून लॉन्जिट्युडनल म्हटले. आणि या प्रत्येक सेलला आपण म्हणतो ब्लास्टोमेअर. दिस इज वी कॉल्ड द ब्लास्टोमेअर. ओके. नाउ दिस इज ए फर्स्ट क्लिवेज. आपण पुढे जाऊया सेकंड क्लिवेज कडे. काय होईल सेकंड क्लिवेज मध्ये? नाउ सेकंड क्लिवेज आफ्टर 30 hours फ्रॉम द फर्स्ट क्लिवेज, म्हणजे अबाउट 50 to 60 hours फ्रॉम द फर्टिलायझेशन. 50 to 60 hours फ्रॉम फर्टिलायझेशन. तुम्ही या पद्धतीने पण म्हणू शकता आफ्टर 20 to 30 hours आफ्टर फर्स्ट क्लिवेज. पहिल्या क्लिवेजच्या 20 ते 30 तासामध्ये सेकंड क्लिवेज केली जाते. दिस क्लिवेज डायरेक्टली ए लॉन्जिट्युडनल टाइप. ही कशी असेल? लॉन्जिट्युडनल टाइप ऑफ क्लिवेज असेल. ॲट दिस स्टेज, या स्टेजला 4 सेल्ड कंडिशन असेल. दिस इज ॲन 4 सेल्ड क्लिवेज किंवा 4 सेल्स. मग ही 2 सेल स्टेज झाली आणि आता ही आहे 4 सेल्ड क्लिवेज. म्हणजे 2 डिवाइड झाले आणि 2च्या ऐवजी त्या ठिकाणी काय झालेत? 4 तयार झालेत. मग ते या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुमचं 4 सेल स्टेज अशी होती. झोना पेलुसिडा ही होती 2 सेल स्टेज. आणि आता काय होईल? ठीक आहे. थोडंसं शेपचा प्रॉब्लेम होऊ शकतो, ते तुम्ही मॅनेज करून घ्या. आता ही पहिली क्लिवेज होती आपली. सेकंड जी आहे ती या प्रत्येकासाठी लॉन्जिट्युडनल आहे. प्रत्येकासाठी लॉन्जिट्युडनल मग या पद्धतीने असेल. ओके. हे पहिल्या प्रत्येकासाठी लॉन्जिट्युडनल झाली. म्हणजेच इट इज राईट अँगल टू फर्स्ट. जरी लॉन्जिट्युडनल असेल पण कसं आहे? राईट अँगल टू फर्स्ट. पहिल्यासाठी राईट अँगल असेल. नाउ दिस इज ए 4 सेल स्टेज.
आफ्टर सेकंड क्लिवेज. नाउ थर्ड क्लिवेज. थर्ड क्लिवेज. आता थर्ड क्लिवेज जी आहे तर अबाउट 20 to 30 आवर्स, म्हणजे तुम्ही असं पकडून चला 30 आणि 30 60 तास झालेत बरोबर. 72 आवर्स म्हणजे 15 आवर्समध्ये आफ्टर दी 15 आवर्स तो घेतो 3 दिवस, 3 ते 3.5 दिवस तो घेतो. आणि ह्या केसमध्ये थर्ड क्लिवेज होते. थर्ड क्लिवेजमध्ये 4 सेल स्टेज काय होईल, 8 सेल स्टेजमध्ये कन्वर्ट होईल. आता ही जी क्लिवेज आहे, धिस क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. इट इज ॲन हॉरिझॉन्टल. आता सरळ सरळ क्लिवेज असेल ही. आता यामध्ये काय होईल, देर इज 8 सेल्ड स्टेज. थर्ड क्लिवेज नंतर 8 सेल स्टेज. आता पुढे जाऊया आपण. आता ह्या कंडिशनमध्ये एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा, 8 सेल स्टेज जी आहे दिस इज कॉल्ड ॲज यंग एम्ब्रियो. झोना पेलुसिडा, ठीक आहे. दिस इज 8 सेल स्टेज. कॉम्पॅक्ट नेचर आहे प्रत्येकाचं, म्हणजे कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहे. दिस इज कॉल्ड ॲज यंग एम्ब्रियो. या यंग एम्ब्रियोला पुढे फॉरवर्ड केलं जाईल इन टू दी युटेरस. आता ॲक्च्युली जर आपण स्ट्रक्चरली पाहिलं into the reproductive system, ठीक आहे. दिस इज अँड ओव्हरी. फर्टिलायझेशन कुठे झालंय, इस्थमस रिजनमध्ये. ओके, या ठिकाणी तुमचं फर्टिलायझेशन झालंय. दिस इज झोना पेलुसिडा, इथे घेतो झायगोट. नाव पुढे चाललाय एम्ब्रियो. सी आर 2 सेल स्टेज. ओके, नाव 4 सेल स्टेज, 8 सेल स्टेज. तुम्ही इथे पहा, एट सेल स्टेज. ओके, खाली युटेरसमध्ये याला एंटर व्हायचं आहे. ठीक आहे, त्याच्या बिफोर आता आपण 4th डेला जाऊ. इथं आपण थर्ड क्लिवेजला होतो. नाव ॲट 4th डे काय होईल, 4th डेला म्हणजे 4थ्या दिवशी एम्ब्रियो जो आहे तो सॉलिड बॉल सारखा होईल. सॉलिड बॉल लाईक. ओके, यामध्ये इट इज 16 to 32 सेल स्टेज. 24 आवर्स होत आहेत पुढे, कारण आपण तिसऱ्या दिवशी तिसरी क्लिवेज बघितलेली आहे. आणि 4थ्या दिवशी मग काय होतं, तो 16 आणि 32 या कंडिशनमध्ये चालला जाईल सॉलिड बॉल लाईक. ॲट धिस स्टेज इट लुक लाईक, हे कसं दिसतं, इट लुक लाईक मलबेरी शेप्ड. हे कसं दिसतोय, मलबेरी शेप दिसतोय. आता मलबेरी शेपमध्ये काय होतं, तर तुम्ही ह्या कंडिशनमध्ये पाहू शकता. मी तुम्हाला इथे दाखवतो. झोना पेलुसिडा आणि यामध्ये आउटर साइडला काही सेल्स अरेंज होतात आणि इनर साइडला
लार्ज सेल्स असतात. ओके. आउटर साईडला हा स्मॉल लेअर झाला. ओके. आणि हा मधला जो आहे मधला हे लार्जर सेल्सचा झाला. लार्जर सेल्स, स्मॉलर सेल्स. ध्यानात ठेवा. आता मलबेरी शेप स्ट्रक्चर आहे. यामधले सेल्स कसे आहेत? आउटर लाइनिंग अँड इनर साइड. आउटर लाइनिंग स्मॉलर सेल कन्सिस्ट करतं आणि इनर साइडला लार्जर सेल कन्सिस्ट करतं. ठीक आहे. द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज, या स्ट्रक्चरला आपण म्हणतो दी स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज मोरुला. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? मोरुला. आता इथे आपण जास्त गॅप दिलेला नाही म्हणून मी तिसऱ्या स्टेजला इथे दाखवलं. याला असं तुम्ही समजा की तिचे मोरुला. ठीक आहे. आता हा इथे युटेरसमध्ये येतोय. ॲट द एंड ऑफ फोर्थ, चौथ्या दिवसाच्या एंडला. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ फोर्थ डे इट विल एंटर इन टू द युटेरस. हा कुठे जाईल? एंड ऑफ फोर्थ डे. हे कुठे जाईल? एंटर इन टू युटेरस. आता युटेरसमध्ये फॉर 2 to 3 days इट इज फ्लोटिंग. युटेरसमध्ये हा काय होईल? 2 ते 3 दिवस फ्लोटिंग असेल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर इट ॲब्झॉर्ब द युटेराइन मिल्क. हा काय करतो? ॲब्झॉर्ब्स द युटेराइन मिल्क. युटेराइन मिल्क हे ग्लायकोजन रिच कंपाऊंड आहे. ध्यानात ठेवा. युटेराइन मिल्क हा काय आहे? ग्लायकोजन रिच मिल्क आहे किंवा ग्लायकोजन रिच कंपाऊंड आहे, ज्याला युटेरसमधून ॲब्झॉर्ब केलं जातं बाय द मोरुला. आणि ह्या मोरुलाचं आता कन्व्हर्जन होतोय इन टू दी ब्लास्टुला. धिस मोरुला कन्वर्ट्स टू दी ब्लास्टुला. म्हणजे 2 ते 3 दिवस कॅल्क्युलेशन करा. चौथ्या दिवशी युटेरसमध्ये आलेला आहे आणि 2 ते 3 दिवस पुढे लागतात, म्हणजे 6 ते 7 दिवस. 6 to 7th day. सी हिअर व्हॉट हॅपन इन युटेरस. युटेरसमध्ये काय होईल? हे जे स्मॉलर लाइनिंग आहे ब्लास्टोमेअरची ही फ्लॅटन होईल. जी स्मॉलर लाइनिंग आहे ती काय होते? फ्लॅटन होते. मी ब्लास्टुलेशन प्रोसेस पाहतो आता. ब्लास्टुलेशन. स्मॉलर सेल्स जे आहेत दे बिकम फ्लॅटन. झोना पेलुसिडा. See here, smaller become flatten and form a outer layer. तो या ठिकाणी काय करेल? आउटर लेयर फॉर्म करेल. इनर लार्जर सेल्स जे आहेत, इनर लार्जर सेल्स दे विल बी अरेंज्ड ॲट द टॉप ऑर टू द ट्रोपोब्लास्ट. म्हणजे हा फ्लॅटन जो झालेला आहे, नाव दिस इज कॉल्ड एज द ट्रोपोब्लास्ट. दिस फ्लॅटन लेअर इज कॉल्ड एज द ट्रोपोब्लास्ट. ओके. अँड द इनर मास, जो इनर मास होता तो इनर मास वरती ट्रोपोब्लास्टला जाऊन अरेंज होतो, विच हॅव्हिंग द लार्जर सेल्स. ओके. आता हा वरती ट्रोपोब्लास्टला जाऊन अरेंज झाला. ड्यू टू दॅट हिअर द कॅव्हिटी इज क्रिएटेड. त्या ठिकाणी काय झाली? कॅव्हिटी तयार झाली. नाव धिस कॅव्हिटी इज कॉल्ड एज दी ब्लास्टोसील. ह्या कॅव्हिटीला आपण म्हणतो ब्लास्टोसील. त्यानंतर
हा जो वरती अरेंज झालेला पार्ट आहे सेलचा, इनर सेल मास आपण ज्याला आतापर्यंत म्हणत होतो, इथे नाव देतो मी इनर सेल मास. इन फ्युचर इट विल बी कन्वर्ट टू द एम्ब्रियो. पुढे जाऊन तो एम्ब्रियो ऍक्च्युली फिटस तो तयार करतो. मग हा जो पार्ट आहे दिस इज कॉल्ड ॲज द एम्ब्रियोनल मास. एम्ब्रियोनल मास. ज्या लाइनिंगला ट्रोपोब्लास्टला ते कनेक्ट होतात त्या लाइनिंगचे जे सेल्स आहेत दॅट आर कॉल्ड ॲज द सेल्स ऑफ रॉबर. त्यांना काय म्हणतात? दॅट सेल्स आर कॉल्ड ॲज द सेल्स ऑफ रॉबर. कारण हे सेल्स ऑफ रॉबर पुढे जाऊन इम्प्लांटेशनच्या कामी येतात आणि ते ट्रोपोब्लास्टचं डिफरन्सिएशन करतात दोन पार्टमध्ये. ते आपण इम्प्लांटेशनच्या वेळेस सेपरेट पाहणार आहोत. मग इथे आता जो स्ट्रक्चर तयार झालेला आहे, द स्ट्रक्चर विच इज फॉर्म्ड विच हॅव्हिंग द ब्लास्टोसील दॅट इज कॅव्हिटी, ओके, द ट्रोपोब्लास्ट लेअर अँड द एम्ब्रियोनल मास. हे तीन थिंग आहे त्याच्यामध्ये. एक काय आहे तुमचं ब्लास्टोसील, दुसरं ट्रोपोब्लास्ट आणि तिसरं एम्ब्रियोनल मास. असं सगळं मिळून जो स्ट्रक्चर तयार होतो ते स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ब्लास्टुला. मी ज्या पद्धतीने सेंटेन्स बोलतो त्या पद्धतीने रनिंग नोट्स काढत चला, मी आता इथे लिहिलेलं नाहीये. मग द स्ट्रक्चर विच इज फॉर्म्ड आफ्टर डिफरन्सिएशन ऑफ द सेल्स ऑफ द मोरुला contains or consists blastocyst that is cavity, trophoblast the outer layer and the embryonal mass which will be converted into the embryo called as or the structure is called as blastula. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? ब्लास्टुला. इथपर्यंत at this stage the zona pellucida retains. This is and zona पेलुसिडा. हे काय होतं? इट रिटेन ॲज इट इज बाकी आहे. त्या झोना पेलुसिडाला काहीही झालेलं नाही. म्हणजे आता युटेरसच्या आतमध्ये, कुठे? युटेरसच्या आतमध्ये हा ब्लास्टुला तयार झालाय. नाउ धिस ब्लास्टुला इज रेडी टू इम्प्लांट. हा ब्लास्टुला आता इम्प्लांटेशनसाठी रेडी आहे. म्हणजे हा काय होईल? ह्या एंडोमेट्रियम वॉल, दिस इज अन एंडोमेट्रियम, ठीक आहे, या एंडोमेट्रियम वॉलला येऊन इम्प्लांट व्हायला सुरुवात करेल. कसं होतं आपण पुढे पाहूया. आणि इम्प्लांटेशन शिवाय गॅस्ट्रोलेशन नाही. विदाउट इम्प्लांटेशन गॅस्ट्रोलेशन नाही. आणि इम्प्लांटेशन इज अ साइन ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे तिथून पुढे जेव्हा इम्प्लांट झालं म्हणजे तिथून पुढेच काय झालं? प्रेग्नन्सी प्रोसेस सुरू होते. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल ब्लास्टुला कसा फॉर्म होतो, तेही तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे, आज इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन ह्या दोन प्रोसेस आपण पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.